UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। निकालाच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। शपथविधीनंतर शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन। अजित पवारांचा अनोखा विक्रम, 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी। दादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, तर अजितदादांच्या पाठीवरही मारली कौतुकाची थाप। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यातील रुग्णाला 5 लाखांची मदत। निधीतून चंद्रकांत कुऱ्हाडेंना अर्थसहाय्य। फडणवीसांकडून मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर पहिली सही। निकषात असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार, 2100 रुपये देणार। वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार। पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सीएम असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता DCM म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण, नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची सूत्रांची माहिती। शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा। विधानभवनामध्ये 7, 8 आणि 9 डिसेंबरला विशेष अधिवेशन। विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात होणार। शपथविधी जमताच मंत्रालयाच्या दालनातील नावाच्या पाट्या बदलल्या। फडणवीसांच्या पाठीवर मुख्यमंत्री, तर शिंदे आणि अजितदादांच्या पाठीवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख। उद्धव ठाकरे शरद पवारांची शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती। फडणवीसांकडून पवार ठाकरेंना फोन केल्यानंतरही वैयक्तिक कारणास्तव गैरहजेरी। पुढील 5 वर्ष सरकारच्या चांगल्या उपक्रमांना पाठिंबा असेल। राज ठाकरेंकडून ट्विट करत महायुतीचं अभिनंदन, तर फडणवीसांना 2019ला संधी मिळायला हवी होती असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा। खुर्चीसाठी नव्हे तर राज्याच्या विकासासाठी आणि लोकसेवेसाठी देवेंद्रजी पुन्हा आले। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्नी अमृता फडणवीसांचं वक्तव्य। TRPमध्ये TV9 मराठी सतत नंबर 1, 25 रेटिंगसह विधानसभा निकालाच्या दिवशी महाराष्ट्राची TV9 मराठीला पसंती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।